यशोमतीताई. अध्यक्ष महोदय, या निमित्तानं मी महाराष्ट्रामध्ये ज्या गोष्टीची उणीव भासते आरोग्य विभागामध्ये त्याचं मला बोलायचं आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आता हे ससूनबद्दल बोलतात, पण ही सिच्युएशन अख्ख्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रामध्ये कित्येक पदं त्या ठिकाणी वेकंट ठेवलेली आहेत. आणि आपण नवजात शिशूचं पुण्यामध्ये बोललात, आम्ही नवजात शिशूचं मेळघाटाचं बोलतोय अध्यक्ष महोदय. अजिबात सोयी तिथे उपलब्ध नाही आहेत अध्यक्ष महोदय. लहान मुला, नवजात शिशू आणि माता प्रेग्नंट महिलांचा मृत्यू त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतो. मला या निमित्तानं पॉइंटेड प्रश्न असा आहे की आपण हे जे रिक्त पद आहेत, सुपर स्पेशालिटी निर्माण झाल्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 22 पदं रिक्त असं कसं असू शकतं? आपण डेंटलच्या सोयी त्या ठिकाणी दंत चिकित्सालय म्हणून आपण निर्माण केलं, तिथं पदं रिक्त. अध्यक्ष महोदय, जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पदं रिक्त आणि इरविन हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी सुरक्षित व्यवस्था ते रिक्त. मग सगळ्या गोष्टी येतात, अंमली पदार्थ त्या ठिकाणी येतो, मग त्या ठिकाणी नवजात शिशू येतात, त्या ठिकाणी गर्भवती माता येतात, त्या ठिकाणी कॅन्सरचे विषय येतात. अध्यक्ष महोदय, बोलायसाठी आपण खूप सारं आहेत, पण पॉइंटेड प्रश्नांमध्ये हा प्रश्न आहे की हे रिक्त पदांची जागा आता शेवट आलंय, अजूनपर्यंत रिक्त पदांची जागा आपण भरलेल्या नाहीये, त्या कधी भरणार? आणि मग आता 2 महिने त्याच्यानंतर आचारसंहिता, अजून 6 महिने बिना पदांचं. ठीक आहे, रिक्त भरणार कधी हा तुमचा प्रश्न आहे ना? रिक्त पद भरणार कधी? नवजात शिशू आणि मेळघाटामध्ये जी अव्यवस्था होते ती देखील इरविन. अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट.